सोलापूर महानगरपालिकेत भाजपाच्या ऐतिहासिक बहुमतानंतर महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेतेपदाच्या निवडीत पालकमंत्री तथा भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी कमाल दाखवली आहे। पक्षातील गटतट समाजघटना आणि अंतर्गत संतुलन सांभाळत त्यांनी तीनही प्रमुख पदांवर समावेशक निवडी केल्या आहेत। महापालिकेत 102 पैकी 87 जागा जिंकून भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवले। त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महापौर पदासह इतर पदांसाठी चर्चा आणि लॉबिंग सुरू होते। आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटातील नेत्यांनी पदांसाठी दावा केला होता। तसेच मराठा, धनगर, पद्मशाली समाजानेही आपला हक्क मागितला होता। पालकमंत्री गोरे यांनी प्रथम सभागृह नेतेपदी धनगर समाजाचे नरेंद्र काळे यांची निवड केली। काळे हे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे आहेत आणि संघाच्या पार्श्वभूमीचे सर्वांना सोबत घेणारे नेते म्हणून ओळखले जातात। या निवडीने अनेकांच्या तोंडावर बंदी आली। त्यानंतर सोमवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती। भाजपने महापौरपदी पद्मशाली समाजाचे विनायक कोंडाल आणि उपमहापौरपदी मराठा समाजाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची उमेदवारी जाहीर केली। विनायक कोंडाल हे आमदार देवेंद्र कोटे गटाचे समर्थक असून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले संयमी आणि विकासभिमुख नेते आहेत। ज्ञानेश्वरी देवकर या पहिल्यांदाच निवडून आलेल्या महिला नगरसेविका असून आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थक आहेत। या निवडीमुळे भाजपातील दोन्ही देशमुख गटांना चेकमेट मिळाले असून पालकमंत्री गोरे यांनी गट तटच्या पलीकडे जाऊन पक्षहित आणि सामाजिक समतोल राखला आहे। लिंगायत समाजाला स्थायी समिती सभापती किंवा इतर महत्त्वाच्या पदांवर संधी देण्याची शक्यता आहे। पालकमंत्री गोरे यांनी प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कळवून घेतला। त्यामुळे पक्षापेक्षा व्यक्ती नाही हे स्पष्ट झाले। देशमुख गटातील काही वादग्रस्त भूमिकांमुळे पक्षश्रेष्ठ नाराज असल्याच्या चर्चा असतानाही गोरे यांनी समावेशक दृष्टिकोन ठेवला। आता स्थायी समिती सभापती, 9 विशेष नगरसेवक, शिक्षण मंडळ सभापती, परिवहन समिती सभापती आदी पदे शिल्लक आहेत। पालकमंत्री गोरे यांच्या रणनीतीनुसार निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे। यामुळे पक्षांतर्गत कलह संपुष्टात येऊन एक संध भाजपा दिसण्याची चिन्हे आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an